नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकांक्षा मॅम तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनलॉक PCMB अकॅडमी. यामध्ये आपण स्टार्ट केलेले आहे कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज. इथे होतील तुमचे कॉन्सेप्ट एकदम बूस्ट. त्यातला आपण सेल टॉपिक घेतलाय आणि आज आपण दोन क्लास संपवून तिसऱ्या क्लासकडे आलेलो आहोत. त्यातला आपण प्रो कॅरिओटिक सेल आज पाहणार आहोत. एक्झॅक्टली प्रो कॅरिओटिक सेल काय असते, ती कशी वर्क करते, त्यामध्ये कोणते लेयर्स असतात आणि सर्व काही गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. येस, तर आजचा आपला टॉपिक असणार आहे प्रो कॅरिओटिक सेल. तर व्हॉट एक्झॅक्टली द प्रो कॅरिओटिक सेल, कुणी सांगू शकेल का मला? जर एखादा मोठा शब्द आला, तुम्हाला काय करायचे, घाबरायचं नाही. फक्त त्या शब्दाला ब्रेक करायचे दोन पार्ट्समध्ये. पहिलं प्रो म्हणजे काय, प्रिमिटिव्ह. कॅरिओटिक म्हणजे काय, कॅरी ऑन. ज्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस म्हणतो. सेल विदाउट ट्रू न्यूक्लियस म्हणजे प्रिमिटिव्ह म्हणजे काय, आधी आलेले सेल ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस अब्सेंट असतं. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स अब्सेंट असतात, ज्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स नसतातच. ओके, अब्सेंट असतात. जस्ट लाईक अ हॉल, रूमाच नाही आहेत त्यामध्ये. हम्म. यावरनं मी काल सांगितलं होतं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते. DNA फ्री असतं सायटोप्लाझम मध्ये कुठेही. एकदम त्याच्यावरती आपण युकॅरियोटिक सेलमध्ये पाहिलं की त्याच्यावरती काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, पण इथे ती अब्सेंट असते. मोस्टली युनिसेल्युलर असतात, एक पेशी असतात. त्याचबरोबर एक्झाम्पल्स पाहू शकता, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि मायकोप्लाझ्मा. याची साईज 0.3 असते. आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं. NCERT मध्ये सर्व काही गिवन आहे. तुम्ही सर्वजण NCERT चे बुक काढलेत ना? एकदाच काढा, ज्यांनी काढले नाहीत त्यांनी, कारण NCERT ची एक ना एक लाईन मी इथे घेते, तुम्ही नोट्स बनवू शकता. आता आपल्याला पाहायचं एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल कशी दिसते, त्यामध्ये काय प्रेझेंट असतं, आउटर साईडला काय प्रेझेंट असतं, कशी वॉक करते ती, कशी मूवमेंट करते, कॉन्जुगेशनसाठी काय असतं, त्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. सो दिस इज द लेयर्स. आउटर लेयर झाला हे, आणि मिडल लेयर आपण इथे काढून घेऊ. ओके. तीन लेअरनी बनलेली असती, याची जी कवरिंग असते तीन लेअरची असती. ग्लायकोकॅलेक्स काय असते, एकदम आउटर साईडला असतं. सेल वॉल मिडलला प्रेझेंट असतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन एकदम इन्नर मोस्ट लेअर म्हणतो. फ्लॅजेला हे स्ट्रक्चर असतं, त्यामध्ये कशासाठी, मुवमेंटसाठी फ्लॅजेला असतं, शेपटी सारखं म्हणू शकता. पिलाय प्रेझेंट असतात, त्यामध्ये कशासाठी, कॉन्जुगेशनसाठी. जर त्या सेलला कॉन्जुगेट करायचे म्हणजे स्वतःचं जीन्स दुसऱ्या सेलला द्यायचे आहे तर याचा उपयोग होतो पिलायचा. नंतर पाहायचं आपल्याला फिम्ब्री काय असते. फिम्ब्रियार ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर असतात, असे कंगव्यासारखे म्हणू शकता तुम्ही फिम्ब्री. नंतर आपल्याला पाहायचे सायटोप्लाझम इन्नर. आता आपण आउटर पार्ट पाहिले, आता आपल्याला पाहायचे इन्नर साईडला काय काय प्रेझेंट असतं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. एका बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्नर साईडला काय काय प्रेझेंट असतं ते आपल्याला पाहायचे. दिस इज द सायटोप्लाझम. जेल लाईक स्ट्रक्चर असतं. मिझोझोम्स असतात, म्हणजे सेल मेम्ब्रेनला आउटसाइडला इनफोल्डिंग असते, म्हणजे आउटसाइडला सेल मेम्ब्रेन फोल्ड झालेला, त्याला काय म्हणतो आपण, मिझोझोम. याचे सुद्धा टाईप आहेत, आपण पाहणार आहोत. वेसिकल काय असतात, ट्युब्यूल काय असतं, लॅमेली काय असतात. फक्त कंटिन्यू पाहत राहा तुम्ही शेवटपर्यंत, तुम्हाला सर्व गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जातील. रायबोझोम्स पाहायचे, 70S रायबोझोम्स प्रेझेंट असतात. त्याचे सब युनिट 30S आणि 50S होऊन जातं, लार्जर आणि स्मॉलर. रायबोझोमचं स्ट्रक्चर असतं असं, एक मोठं एक छोटं. ओके. नंतर आपल्याला पाहायचं न्यूक्लिओइड असतं, त्यामध्ये न्यूक्लिओइड म्हणजे डीएनए प्रेझेंट असतं. इनसाइड सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतात. त्याचबरोबर प्लाझमिड असतात, एक्स्ट्रा सर्क्युलर डीएनए असतात. ते इन्क्लुजन बॉडी स्टोरेजसाठी, ग्रॅन्युअलला स्टोअर करण्यासाठी बॅक्टेरियल सेलमध्ये इन्क्लुजन बॉडी प्रेझेंट असते, म्हणजे स्टोअर करण्यासाठी. खाणं स्टोअर असो, मिनरल्स असो, फॉस्फेट ग्रॅन्युअल असो, काहीही असो, जर स्टोअर करायचं असेल तर तिथं काय असतं, काय असतं, इन्क्लुजन बॉडीज असतात. नेक्स्ट आहे क्रोमॅटोफोर. जस्ट लाईक अ मिझोझोम, बॅक्टेरियल सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनची जी फोल्डिंग होते
सॉरी, सगळ्या बॅक्टेरियल सेलमध्ये नाही, फक्त काही बॅक्टेरियल सेलमध्ये जे फोटोसिंथेटिक असतात त्यामध्ये क्रोमॅटोफोर प्रेझेंट असतं, सेम मिझोझोम सारखं. नेक्स्ट आहे इथं नोट दिली बघा, सेल वॉल सर्व बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल अब्सेंट असतं. ओके, पुढे जाऊयात आपण. आय होप की तुम्हाला हे स्ट्रक्चर एक ओव्हरव्ह्यू कळाला असेल की स्ट्रक्चर कसं असतं. एक वन बाय वन आपण पाहणारच आहोत. फर्स्ट नंबरला येतं काय, ग्लायकोकॅलेक्स. स्लाइम लेयर्स असू शकते किंवा कॅप्सिड असू शकतात. आता आउटर मोस्ट कवरिंग आहे ही सर्वात वरची कवरिंग ज्याला आपण म्हणतो, वरचा लेअर ज्याला आपण म्हणतो स्लाइम लेअर, म्हणजे चिकट असतो, हा थिन असतो, एकदम पातळ असतो आणि लूज असतो एकदम. लूज म्हणजे तुम्ही कसं म्हणू शकता, चिकटण्यासाठी याचा वापर केला जातो. जर बॅक्टेरियल सेल कोणत्या सरफेसला बसली तर त्याला तिथं चिटकून राहण्यासाठी स्लाइम लेअरचा युजफुल होतो. नंतर आहे कॅप्सूल. कॅप्सूल काय असतं, थिक असतं, जाडसर असतं. नंतर आपल्याला पाहिजेत फंक्शन्स काय आहेत, बॅक्टेरियल सेलचे फंक्शन काय आहेत. इट प्रोटेक्ट फ्रॉम ड्राईंग अँड डिफेन्स सेल, प्रोटेक्शनसाठी युजफुल होतं. काय, आउटर लेअर म्हणजे भिंत, जसं आपल्या घराची भिंत आपल्याला प्रोटेक्ट करते तसंच याची पण भिंत याला प्रोटेक्ट करते. स्टिक म्हणजे चिटकण्यासाठी, जसं मी म्हणलं स्लाइम लेअर चिकट असतो, जो चिटकण्यासाठी युजफुल असतो. नंतर आपल्याला पाहिजे कॅप्सूल इन्क्रीज व्हायरुलन्स. कॅप्सूल काय करतं, व्हायरुलन्सला इन्क्रीज करतं, जे की हार्ड असतं. ओके, पुढे जाऊ आपण. तुम्हाला सर्व काही कळत असेल असं मी समजते, आणि ज्यांना नाही कळाल त्यांनी कमेंटमध्ये मला डायरेक्टली प्रश्न विचारू शकता. सेल वॉल पाहिजे आपल्याला, मिडल लेअर असतं, हा मिडलला प्रेझेंट असतो. पहिला लेअर असतो ग्लायकोकॅलेक्स, सेकंड लेअर असतो सेल वॉल, थर्ड असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यातला सेल वॉल आपण पाहतोय, सेल वॉल कशाने बनलेला आहे, पेप्टिडोग्लायकॅननी. जसं प्लांटमध्ये सेल वॉल असतो सेल्युलोजचा, फंजायमध्ये सेल वॉल असतो कायटिनचा, तसं सेम बॅक्टेरियाचा सेल वॉल असतो पेप्टिडोग्लायकॅनचा. पेप्टिडोग्लायकॅन म्हणजे काय, ब्रेक करा वर्डला. पेप्टाइड म्हणजे काय, प्रोटीन. पेप्टाइड, पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड कशामध्ये असतात, प्रोटीन्समध्ये असतात. ग्लायकॅन म्हणजे ग्लुकोज, ग्लुकोज म्हणजे शुगर. ओके, पेप्टाइड बॉन्ड कशात असतात, प्रोटीनमध्ये. प्रोटीन कशाने बनलेले असतात, अमिनो ॲसिडने. तर आपल्याला पाहायचे एक्झॅक्टली कोणते अमिनो ॲसिड असतात आणि कोणते शुगर, म्हणजे जे की ग्लायकन असतं. शुगर कोणती असते, NAG, NAM, नाग आणि नाम, हे लक्षात ठेवू शकता. एन ॲसिटाइल ग्लुकोजामाइन, एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिड, दोन शुगर आपल्याला पाहायला मिळतात. अमिनो ॲसिड आहेत एल ॲलॅनिन, दुसरा आहे डी ग्लुटामिक ॲसिड, नंतर आहे डी ॲलॅनिन आणि लायसिन. हे बायोमॉलिक्यूलमध्ये आपण शिकणारच आहोत, फक्त तुम्ही नाव लक्षात ठेवून घेऊ शकता. इथे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे असतात थिक असतात का, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय असतात, जे स्टेनला रिटेन करतात, कलरला रिटेन करतात, कलर निघून जात नाही, त्याला ग्राम पॉझिटिव्ह म्हणतो. ग्राम निगेटिव्ह म्हणजे थिन असतं आउटर मेम्ब्रेन, डझंट रिटेन स्टेन, म्हणजे स्टेनला ते रिटेन करत नाही, लगेच्या लगे कलर निघून जातो. ओके, फंक्शन्स काय आहे सेल वॉलचे, ऑब्विसली शेप देतं, शेप प्रोव्हाइड करतं, बॅक्टेरियल सेलला स्ट्रेंथ देतं, एकदम कठीणपणा, प्रिव्हेंट बर्स्टिंग, फुटण्यापासनं थांबवतं. म्हणजे कोणती जर बॅक्टेरियल सेल आहे त्याला कठीणपणा कशामुळे येतो, सेल वॉलमुळे येतो. आय होप तुम्हाला हे सर्व कळालं असेल. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे आपलं इन्नर मोस्ट लेअर ज्याला आपण म्हणतो, ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. बिलो द सेल वॉल, सेल वॉलच्या खालच्या साईडला प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते, म्हणजे सायटोप्लाझमला एकदम लागून. हे सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझमला लागून कोणती आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, मेडअप ऑफ लिपिड अँड प्रोटीन जस्ट लाईक युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोट सेल सुद्धा काय असते, लिपिड आणि प्रोटीननी बनलेली असते. सिलेक्टिव्हली परमिएबल असते, अलाव सर्टन मॉलिक्यूल इन ऑर आउट, काही मॉलिक्युल्सला मध्ये येऊ देते, काही मॉलिक्युल्सला बाहेर जाऊ देते, त्याला म्हणतात सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल का म्हणतात, सिलेक्ट करते, काही मॉलिक्युल्सला परमिशन देते आत येण्याची किंवा बाहेर जाण्याची. फंक्शन्स पाहू आपण, रेस्पिरेशन करायला मदत करते बॅक्टेरियामध्ये, सिक्रिशन करायला, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा. जसं आपण इथे म्हटलं की
काही मॉलिक्यूल इन और आउट आत जातात मध्ये येतात, म्हणजेच ते काय होतात, ट्रान्सपोर्ट होतात. तिथेही प्लाझ्मा मेम्ब्रेनचा वापर होतो. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट आहे मिझोझोम. आता मिझोझोम काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनची इनफोल्डिंग आहे, बरोबर आहे, पण एक्झॅक्टली काय असतं? दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन आतल्या साईडला काय झाला, फोल्ड झाला. जर तुम्हाला कळत नसेल तर दिस इज द, एक मिनिट, दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेन काय झाला, आतल्या साईडला फोल्ड झाला. त्याला आपण काय म्हणतो, मिझोझोम म्हणतो. आता मिझोझोम मध्ये पण 3 पार्ट्स येतात, जस्ट लाईक पहिला आहे वेसिकल, दुसरा ट्युब्यूल, तिसरा लॅमेली. आता हे काय असतं, तुम्हाला क्वेश्चन येत असेल, अरे आता हे काय नवीनच. दिस वन इज द वेसिकल सारखं दिसणारं मिझोझोम, त्याला वेसिकल. नंतर ट्युब्यूल मध्ये ट्यूब सारखं दिसणारं मिझोझोम. लॅमेलीमध्ये फ्लॅट असणारं मिझोझोम. ओके, डिस्क लाईक. इथं लिहू शकता वेसिकल सारखं. तुमच्या भाषेमध्ये नोट्स बनवा ट्युब्यूल सारखं. इथे येईल डिस्क शेप. आणि याचं काम काय आहे, सेल वॉल फॉर्मेशन. सर्व काही एनसीईआरटी मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. सेल वॉलचं फॉर्मेशन कशाद्वारे होतं, मिझोझोमच्या द्वारे. हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन. नंतर आहे असिस्ट डीएनए रेप्लिकेशन. सो व्हॉट एक्झॅक्टली द डीएनए रेप्लिकेशन? डीएनए पासनं डीएनए बनणे, त्याला म्हणतो आपण डीएनएचं रेप्लिकेशन झालं. हे तुम्हाला 12वी मध्ये आहे, ते तुम्ही नंतर शिकू शकता. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल तुम्ही डीएनए बनवला, तर डीएनएला आता डिस्ट्रीब्यूट करायचे तुम्हाला दुसऱ्या सेलमध्ये. बायनरी फिशननी बॅक्टेरियामध्ये होतं रिप्रोडक्शन वगैरे, आपण पाहिलं काल. तर दुसऱ्या सेलमध्ये काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजे डिस्ट्रीब्यूट टू डॉटर सेल. हेही त्याचं काम असतं मिझोझोमचं. ओके, साईट ऑफ रेस्पिरेशन लाईक मायटोकॉन्ड्रिया इन युकॅरियोट. जसे युकॅरियोटिकमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात रेस्पिरेशनसाठी, तसंच सेम इथे कोण असतं सांगा भाऊ, मिझोझोम्स असतात. रेस्पिरेशन करणे, हवा आत घेणे बाहेर घेणे, जस्ट लाईक दॅट. इन्क्रीज मेम्ब्रेन सरफेस एरिया. फॉर एक्झाम्पल आधी प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं होतं, असं. त्याच्यामध्ये काय झाली, फोल्डिंग झाली, सरफेस एरिया वाढला. आधी एवढंच होतं, आता एक्स्ट्रा पार्ट एवढा वाढला, म्हणून इथे लिहिलं इन्क्रीज मेम्ब्रेन सरफेस एरिया. कळालं? येस. जर कळालं असेल तर तुम्ही लाईक करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे लेक्चर्स एक्झॅक्टली कळाले. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. नंतर आपण पाहणार आहोत क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर एक्झॅक्टली काय असतं, मी आधी सांगितलं मिझोझोम सारखंच असतं. एकच डिफरन्स आहे फक्त, ते काय आहे, जे क्रोमॅटोफोर्स आहेत ते कशामध्ये प्रेझेंट असतात, फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये असतात. जस्ट लाईक सायनोबॅक्टेरिया, त्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो तुम्ही. पिगमेंट्स कंटेन मेम्ब्रेन. पिगमेंट्स म्हणले की कलर आला, कलर्स म्हणलं की काय आलं, क्रोमा आलं. फोडायचं, शब्दांना फोडायचं, क्रोमा आलं. ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. फोटोसिंथेटिक, फोटोसिंथेसिस म्हणलं की क्लोरोफिल आलं, क्लोरोफिल म्हटलं की ग्रीन कलर आला, त्यात कलर आलं, क्रोमा आलं. येस, समजलं. हेल्प इन फोटोसिंथेसिस, या खूप सोपं असतं, फक्त थोडंसं डोकं लावून त्याला अभ्यास करायचा असतो. नेक्स्ट आहे पहा न्यूक्लिओइड. आता डीएनए कशा प्रकारे प्रेझेंट आहे काय नाही ते आपण पाहणार आहोत. कलर चेंज करून घेऊ आपण, एकाच कलरने लिहितोय बरेच वेळ झाला. दिस इज द प्रोकॅरियोटिक सेल आणि त्यामधला जो डीएनए आहे येल्लोनी घेऊ आपण, सर्क्युलर डीएनए. ओके, मेन डीएनए पार्ट न्यूक्लिओइड. रिजन नो मेम्ब्रेन, मेम्ब्रेन नसतं. न्यूक्लिओइडच्या साईडला मेम्ब्रेन नसतं. आपण आधीच सांगितलं की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल कुठलाही प्रेझेंट नसतो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. सिंगल सर्क्युलर डीएनए असतात. कंट्रोल ऑल फंक्शन्स जस्ट लाईक अ ब्रेन. जसं आपलं ब्रेन आपले सर्व फंक्शन कंट्रोल करतं, तसंच सेम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोण करतं, न्यूक्लिओइड. अजून एक गोष्ट असते, काही बॅक्टेरियांमध्ये, सर्व नाही, प्लाझमिड एक्स्ट्रा स्मॉल सर्क्युलर डीएनए, एक्स्ट्रा क्रोमोझोमल पण. आता हे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे प्लाझमिड वेक्टर म्हणून यूज केलं जातं. प्लाझमिड वेक्टर बॅक्टेरियामध्ये कशासाठी, ट्रान्सफॉर्मेशन विथ फॉरेन डीएनए. इट कॉपी इट सेल्फ, स्वतःचं स्वतः कॉपी करून घेतो तो, आणि ट्रान्सफर बिटवीन बॅक्टेरिया, बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया ट्रान्सफर केलं जातं. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये याचा यूज होतो. तुम्हाला नंतर हे 12th मध्ये सर्व काही आहे.
आता तेवढा ताण घेऊ नका डोक्याला. येस, नेक्स्ट आहे रायबोझोम्स. रायबोझोम्स कशा प्रकारे असतात? एक असतं स्मॉल सब युनिट, दुसरा असतं लार्ज. एक असतं स्मॉल, दुसरा असतं लार्ज. एक स्मॉल, दुसरा असतं लार्ज. स्मॉल कशाचं असतं? 30S. लार्ज काय असतं? 50S. आता हे नका म्हणू की 30 आणि 50 तर 70 होत नाहीत, मग तुम्ही 70 का लिहिले मॅम, तुम्ही चुकलात. असं बिलकुल नाही म्हणायचं, कारण हे 80S होतं म्हणून बरेच लोक चुका करतात आणि 80S जाऊन युकॅरियोटिक DNA ला काय करून टाकतात? मार्क करतात आन्सरला. ओके, तसं नाही. 50 + 30 70S DNA प्रोकॅरियोटिकमध्ये असतात. याचं फंक्शन असतं एक्झॅक्टली प्रोटीन सिंथेसिस करणे. मल्टिपल रायबोझोम्स ऑन सिंगल mRNA. mRNA वरती जर जास्त रायबोझोम्स प्रेझेंट झाले, दिस वन इज द mRNA, आणि यावरती प्रेझेंट असलेले काय आहेत? हे रायबोझोम्स आहेत. त्या स्ट्रक्चरला नाव देतो आपण पॉली, म्हणजे जास्त रायबोझोम. जास्त रायबोझोम कळालं? पॉलिझोम सुद्धा म्हणू शकता. साईज आहे एनसीईआरटी मध्ये गिवन आहे पहा, 15 नॅनोमीटर ते 20 नॅनोमीटर एवढी त्याची साईज आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. आपण पुढे जाऊ, पुढे वळू, नेक्स्ट पार्ट बघू. सायटोप्लाझम काय असतं? जसं मी तुम्हाला सांगितलं की सायटोप्लाझम इज द जेल लाईक फ्लुइड. फ्लुइड म्हणजे लिक्विडी पार्ट असतो, जेल सारखा असतो. नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल. यामध्ये एकही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल नसतं. काय काय असतं त्यामध्ये? एन्झाईम्स असतात, रायबोझोम्स असतात, प्लाझमिड असतात आणि इन्क्लुजन बॉडी. एन्झाईम्स असतात, रायबोझोम्स असतात, प्लाझमिड असतात, सर्क्युलर DNA, त्यानंतर इन्क्लुजन बॉडी असतात फॉर स्टोरेज. ओके, केमिकल रिॲक्शन हॅपन हिअर. इथे खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन होतात. कळालं? कळालं असेल तर एक लाईक करा लगेचच्या लगेच. नंतर आपल्याला पाहिजे सरफेस अपेंडेजेस. सरफेसला कोणते अपेंडेज असतात ते आपल्याला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज द बॅक्टेरियल सेल आणि ही त्याची शेपटी, ज्याला आपण म्हणतो फ्लॅजेला. हे कशासाठी युजफुल असतात? मुवमेंटसाठी. बॅक्टेरियाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जसं आपल्याला हातपाय असतात तसं त्यांना पण काहीतरी असेल ना. तर हे लॉंग असतं, थिन असतं, थ्रेड लाईक असतं, धाग्यासारखं. थ्रेड लाईक टेल प्रेझेंट ऑन सम बॅक्टेरिया. काही बॅक्टेरियामध्ये थ्रेड लाईक टेल, शेपटी म्हणू शकता, प्रेझेंट असते. अलाव बॅक्टेरिया टू मूव्ह, स्विम इन लिक्विड. पाण्यामध्ये पोहायला आणि मूव्ह करायला मदत करतात. स्ट्रक्चर पाहू आपण. फिलामेंट, हुक, बेसल बॉडी, हे 3 प्रकारचे स्ट्रक्चर आहेत. आपण युकॅरियोटिक सेलमध्ये हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर फिलामेंट काय असतं? लॉंग पार्ट असतं आउटसाइड द सेल. सेलच्या आउटसाइड लॉंग असणारा पार्ट काय आहे? फिलामेंट आहे. हुक काय? कर्व कनेक्टेड टू बेसल बॉडी. हे झालं तुमचं फिलामेंट एवढं. ही झाली तुमची बेसल बॉडी, त्याच्या साईडला हुक सारखा असणारा पार्ट म्हणजे हुक. ओके, अँकोर फ्लॅजेलम इन द सेल वॉल मेम्ब्रेन. सेल वॉल मेम्ब्रेनला गच्च बसण्याचं काम ते करतं. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे फिमरी. आपण पाहिलं मुवमेंटसाठी काय असतं बॅक्टेरियल सेलमध्ये? मुवमेंटसाठी असतो फ्लॅजेला. तर फिमरीचं काय काम असेल गडे? इट्स द शॉर्ट ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर. कंगव्याला जसे ब्रिस्टल असतात तसे इथे ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर असतात. फॉर वॉट? स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल. सेलच्या बाहेर निघाले, स्प्राउट झाले. तुम्ही पाहिलं असेल मोड आले. स्प्राउट म्हणजे काय? तुम्ही म्हणता स्प्राउट खा. का खा? स्प्राउट आलेले कडधान्य खा. स्प्राउट म्हणजे काय? आता एखादी मुगाचं हे आहे, तुम्ही म्हणता काय? त्याचं काय? बाहेर आलेले मोड असतात, स्प्राउट आले त्याला म्हणतो आपण. तसंच हे बाहेर निघाल्यासारखं स्ट्रक्चर असते. इट हेल्प्स टू अटॅच द सरफेस टू होस्ट सेल. होस्ट टिश्यू. होस्ट टिश्यूला अटॅचमेंटसाठी फिमरीचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, अटॅचमेंटसाठी फिमरी असते, मुवमेंटसाठी काय असतं? फ्लॅजेला असतं, आणि कॉन्जुगेशनसाठी असतात पिलाय. कशासाठी असतात? कॉन्जुगेशन. लॉंगर दॅन फिमरी. फिमरीपेक्षा सुद्धा लांब असतात. फ्यू पर सेल, काहीच असतात, जास्त नसतात. ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं, जस्ट लाईक दॅट. कनेक्ट टू बॅक्टेरियल सेल ड्युरिंग कॉन्जुगेशन. फॉर एक्झाम्पल, ही एक बॅक्टेरियल सेल आहे आणि ही एक बॅक्टेरियल सेल. इकडे घेऊ आपण. 2 बॅक्टेरियल सेलमध्ये कनेक्शन, कॉन्जुगेशन, जीन ट्रान्सफर करणे, DNA ट्रान्सफर करणे कशाचं काम असतं? पिलायचं. जीन्सला
शेअर करण्याचं काम करतं. आणि का ते कशाने बनलेलं असतं? एका स्पेशल प्रोटीननी. त्या प्रोटीनचं नाव आहे पिलिन. हे लक्षात ठेवा, कारण NCERT मध्ये फक्त गिवन आहे की, सॉरी, पिलिन. NCERT मध्ये फक्त गिवन आहे की प्रोटीननी बनलेलं असतं, पण एक्झॅक्टली कोणत्या प्रोटीननी असतं ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. येस. नेक्स्ट पाहू आपण, इन्क्लुजन बॉडीज काय असतात. इन्क्लुजन बॉडी कशासाठी असतात? जसं मी आधी सांगितले की स्टोरेजसाठी. स्टोरेज ग्रॅन्युअल इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युअल असतात काही. ग्रॅन्युअल म्हणजे खड्यांसारखं. कशासाठी? स्टोअर करण्यासाठी. आता हे कोणते कोणते ग्रॅन्युअल असतात? काही ग्रॅन्युअल फॉस्फेटचे असतात जे मिनरल्सला स्टोअर करतात, काही ग्रॅन्युअल ग्लायकोजनचे असतात जे फूडला स्टोअर करतात, काही सायनोफिशियन ग्रॅन्युअल्स असतात जे प्रोटीनला स्टोअर करतात. इन ब्ल्यू ग्रीन अल्गी. हे कशामध्ये असतात? ब्ल्यू ग्रीन अल्गी. सायनो बॅक्टेरिया. सायनो सायनो तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. नंतर आहे हे तीन जे आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. अँड द इनऑर्गॅनिक थिंग इज द गॅस व्हॅक्यूल. इनऑर्गॅनिक आहे, हे कशासाठी यूज करतं? फ्लोटिंगसाठी, फ्लोट करण्यासाठी. जर बॅक्टेरियाला पाण्यामध्ये, आता बॅक्टेरिया तर कुठेही असू शकतो, पाण्यात असू शकतो, हातावर पायावर कुठेही सगळीकडे असू शकतो. जर तो पाण्यात असला, तर पाण्यामध्ये फ्लोट करण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये काहीतरी असायला पाहिजे ना. जस्ट लाईक दॅट त्याच्यामध्ये असतात गॅस व्हॅक्यूल. गॅस व्हॅक्यूल बायोन्सी क्रिएट करतात आणि पाण्यामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतो. फाउंड इन ब्ल्यू ग्रीन, पर्पल ग्रीन अँड फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. ओके. पुढे जाऊ. येस. एवढं होतं आजच्यासाठी. आपण शिकलो प्रोकॅरियोटिक सेल काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल कशी असते, सायटोप्लाझम बद्दल माहिती घेतली. त्यानंतर आपण इन्क्लुजन बॉडी आत्ताच माहिती घेतली. त्यानंतर मिझोझोमचे मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर पाहिले आपण, वेसिकल, ट्युब्यूल, लॅमेली. त्यानंतर सेम स्ट्रक्चर क्रोमॅटोफोरचं असतं ते पाहिलं आपण. त्याच नंतर प्लाझमिड काय असतं पाहिलं, न्यूक्लिओइड काय असतं तेही पाहिलं. या प्रकारे आपण काय केलं, माहिती घेतली कशाबद्दल? प्रोकॅरियोटिक. एक्झॅक्टली बॅक्टेरियाचा सेल आतून आणि बाहेरून कसा असतो. बाहेरून काय, ग्लायकोकॅलिक्स आपण पाहिलं, स्पेलिंग बघून घ्या. त्यामध्ये स्लाइम लेअर चिटकण्यासाठी कॅप्सूल पाहिलं, रिजिड असतं. हे सर्व गोष्टी आपण आज पाहिल्या. तर रिवाईज करा, नोट्स बनवा प्रॉपर. आणि NCERT मध्ये हायलाईट करायला विसरू नका, कारण एक ना एक गोष्ट NCERT मधली गिवन आहे सर्व काही. आणि येस, आपण इथं थांबूया. पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींनाही पाठवा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी घेऊन येणार आहे युकॅरियोटिक सेल अजून डिटेलमध्ये. एकदम भारीवाले एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि येस, आपण थांबूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय. अभ्यास करत राहा आणि NCERT रिवाईज करत राहा. ओके. येस.